नमस्कार मित्रांनो, मयूर हॅचरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत एक छोटे शेतकरी. सर, कुठून आलात आपण? माळुंगे पडवळ. नाव काय म्हटलं आपलं? कौस्तुभ आवटे. पूर्ण नाव सांगा. कौस्तुभ सागर आवटे. आपण इथं कशासाठी आला होतात? खाद्यच पोत नाही लागत. खाद्य न्यायला आला होतात. कशासाठी खाद्य चालवले? कोंबड्यांना पिल्लं नेलती. आपल्याकडनं पिल्लं नेली होती मयूर हॅचरीमधनं. कधी नेली होती? एक आता 1.5 महिन्याची पिल्लं झाले. 1.5 महिन्याची झालीत. किती पिल्लं नेली होती आपण? 160 पिल्लं नेली होती. त्यातली 2-3 मिली फक्त. ते पण साळ नव्हती म्हणून. तूच टाकला नव्हता खाली, त्याच्यामुळे 3 पिल्लं मिली. आणि आता बाकीचे पक्षी कसे आहेत? आता बाकीचे पक्षी भारी. किती पक्षी आहेत आपल्याकडे आता? आता 158 राहिले. 158 राहिलेत. म्हणजे एक्स्ट्रा पक्षी तुम्हाला मयूर हॅचरीमधनं मिळाले होते 2-3. 2-3 हा, म्हणजे जे मिळाले होते एक्स्ट्रा ते सगळे मेलेत. मी बाकीचे मुद्दल जागेवर. हां. आणि पक्ष्यांचं व्यवस्थापन संगोपन कसं केलं तुम्ही? पहिलं पक्षी नेले इथून 7 दिवसानं गुळम पाणी दिलं. नंतर पहिल्या दिवशी गुळ पाणी दिलं होतं. नंतर 7व्या दिवशी डोस दिला. 7व्या दिवशी कुठला डोस दिला होता? लासोटा दिला होता. लासोटा डोस दिला होता. लासोटा दिला 7व्या दिवशी. नंतर 14व्या दिवशी परत डोस 14व्या दिवशी गंभोराचा डोस दिला होता. आणि परत 7 दिवसांनी 21 दिवसांनी डोस दिला होता. 21व्या दिवशी परत बूस्टर डोस दिला होता. ठीक आहे. मग 3च लसीकरण केले तुम्ही. लसीकरण केले. आणि आता पक्षी कसे आहेत आपले? आता पक्षी आहेत. वजन किती आहे पक्ष्यांचं? 1 किलो पर्यंत आहे कोंबडे. आणि कोंबड्या आहे 800-900. 1 किलो कोंबडा आणि 800-900 कोंबडी. आणि किती दिवसाचे पक्षी झालेत? 1.5 महिन्याचे. 1.5 महिन्याचे झालेत का? 1.5 महिन्यामध्ये तुमच्या पक्ष्यांचं वजन किती आहे? 1 किलो कोंबडा आणि 800-900 कोंबडी. आणि याच्या आधी तुम्ही मयूर हॅचरीमधनं एखादी बॅच नेली होती का? नेलती 50 पिल्ले नेलती. 50 पिल्लं नेली होती. मग 50 पिल्लांमधनं किती जगली? त्याच्यात नव्हती मेली, कारण तुस होतो ना तेव्हा. त्यातनं एकही पक्षी मेला नव्हता. एकही नव्हता मला. मग सगळे विकले. सगळे विकले. मग तुम्हाला त्याच्यातनं किती फायदा झाला? टोटल झालं ते 20,000. त्यातले 11,000 खर्च आलता. 9,000 फायदा झाला. 11,000 खर्च झाला आणि 9,000 रुपये फायदा झाला. मग 20,000 कसे काय झाले? त्या 50 पिल्लांचे 20,000 रुपये कसे झाले? किलो विकले होते ना. किलोवरती विकले होते. कसे किलोने दिले होते? 200 रुपये किलोने दिले होते. आणि कोंबडे 600-700 रुपये असे दिले होते. लोकल मार्केटला विकले होते का? लोकलला विकले. काही हां, आखाडाची बॅच होती त्याच्यामुळे तुमचे पैसे चांगले झाले. हां, तेच म्हटलं. 50 पिल्लांना लोकलला पक्षी विकल्यामुळे तुम्हाला फायदा झाला. ठीक आहे. चालेल. ठीक आहे, तुम्ही आलात. धन्यवाद.